नमस्कार, मी सायली कोयंडे. मी परत एकदा आपल्या व्हिडिओसह पुनरागमन करत आहे. मी आज तुम्हाला मिसळपावची रेसिपी बनवते आहे. कारण बहुत सारे कॉमेंट्स मला आले की मिसळपाव रेसिपी बनवून दाखवा. त्यासाठी मी आज मिसळपाव रेसिपी बनवत आहे. त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मिसळपावसाठी जी आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्याच्यासाठी लागणारी इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवत आहे. सामग्री हे आहेत मूग, जे मी सकाळी उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला खोबरं लागणार आहे, कांदा लागणार आहे, कोथिंबीर आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लागणार आहेत ते मी थोड्या वेळात तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर जो कांदा मी कापलेला आहे तो तुम्हाला दाखवत आहे. आता कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही पाहू शकता की कांदा माझा लाल होत आलेला आहे. एकदम कमी गॅस ठेवून मी हा कांदा परतवून घेत आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. जे मी खाऊन ठेवलेलं आहे ना खोबरं, ते आणि मंद आचेवर ढवळायचं आहे. आता आपल्याला खोबरं लाल होईपर्यंत परतवायचं. हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. आणि ते आता मी थंड करायला ठेवत आहे, कारण हे मिक्सरला लावायचं आहे आपल्याला. आता हे बघा, मी हे मिक्सरमध्ये भरलं आहे. आता मी मिक्सरला लावून घेते वाटप. अशा तऱ्हेने मी हे वाटून घेतलेलं आहे. एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही. आता तुम्ही बघू शकता जी कढई मी घेतलेली आहे वाटपासाठी, तीच कढई मी परत मिसळसाठी घेते. मिसळ बनवताना पहिलं आपण कढई तापवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फोडणी व्यवस्थितपणे तडतडेल. आता मी त्यात तेल टाकलं आहे. तेल गरम होऊ दे. तेल गरम झाल्यावर मी मोहरी टाकते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता जिरं टाकलेलं आहे. त्यात मी हळद, पावभाजी मसाला, लाल तिखट अशा तऱ्हेने फोडणी देऊन आता त्यात परतवून घेतले. लालसर झालेले. आता त्यात मी जी आपली उकडलेली आहे ती मी टाकले. आता तुम्ही पाहू शकता जी मी फोडणी दिली आहे त्याच्यात आता मी चवीप्रमाणे आपल्याला जेवढं पाहिजे तसं मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यावरती थोडं मिक्स करायचं. त्याच्यानंतर जे मी वाटप केलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं, त्याच्यातच मी लसूण आणि आलं टाकलेलं आहे. पुन्हा वेळाने आपण यात कोथिंबीर टाकायची आहे. थोडं शिजून द्यावे. आता मी मिसळला परतवते. आता तुम्ही पाहू शकता मिसळला छान सुगंध पण सुटलेला आहे, कलर पण छानपैकी आलेला आहे. आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपली मिसळ ही पूर्णपणे तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता मिसळ तयार झालेली आहे. त्याच्यावर आपण
कोथिंबीर, कांदा टाकून देऊया. अशा तऱ्हेने आपली मिसळपाव तयार झालेली आहे.